श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबी यंत्र व लोडर ट्रॅक्टर जप्त। पांझरा नदी पात्रात श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची जय्यत तयारी सुरू। भाजप व घटक पक्षांच्या महायुतीच्या मेळाव्याचे रविवारी धुळ्यात आयोजन। धुळे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न। ओंकारमल सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। आणि महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चाची बैठक संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मोराणे शहरातील एका नाल्यात अवैध गौण खनिज उत्खनन करणारे जेसीबी यंत्र व लोडर ट्रॅक्टर अपर तहसीलदार यांच्या पथकाने पकडून अपर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केली आहे। धुळे अपर तहसीलदार यांच्या पथकास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जवळ मोराणे शिवारातील नाल्यात अवैध गौण खनिज करणारे एक जेसीबी यंत्र व लोडर ट्रॅक्टर आढळून आल्याने पथकाने दोन्ही वाहने जप्त केली आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की अप्पर तहसीलदार विनोद पाटील यांना शुक्रवारी गुप्त माहिती मिळाली होती की महामार्ग क्रमांक 6 वर मोराणे शिवारातील गट नंबर 15-1 येथील सूतगिरणी समोर नाल्यात जेसीबी यंत्राद्वारे अवैध गौण खनिज उत्खनन होत आहे। त्या आधारे पथकाने शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी जेसीबी क्रमांक MH18 BR 8292 व लोडर ट्रॅक्टर आढळून आले। ते अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करीत असल्यामुळे सदरची दोन्ही वाहने अप्पर तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आली आहेत। येथे सूतगिरणीच्या गेट समोर हायवे लगत असलेल्या गटात अवैधरित्या मुरुम मातीचं उत्खनन करीत असताना एक जेसीबी आणि एक ट्रॅक्टर गोपनीय माहिती आम्हाला मिळाली। त्याच्या आधारे धाड घालून सदर वाहनांवरती कारवाई करून अप्पर तहसील कार्यालय धुळे येथे सदरची वाहनं जप्त करून आणण्यात आलेले आहेत। पुढील दंडात्मक कारवाईसाठी प्रकरण माननीय उपविभागीय अधिकारी सो धुळे यांच्याकडे पाठवण्याची कारवाई केली जात आहे। मुद्देमाल किती आहे? जेसीबी एक 35 लाखाच्या घरात असेल आणि ट्रॅक्टर एक 7-8 लाख म्हणजे 40-45 लाखाचा मुद्देमाल तो जप्त करून अप्पर तहसील कार्यालय परिसरात आणून जमा करण्यात आलेला आहे। ती जागा जमिनीतच नाल्यात उत्खनन करत होते। नाल्यात उत्खनन करीत असतानाच ती वाहनं जप्त करून आणण्यात आलेली आहे। राम भक्त अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून पांझरा नदी पात्रात गणपती मंदिर परिसरात साकारण्यात येणाऱ्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची जय्यत तयारी सुरू आहे। धुळे शहरातील पांझरा नदीत गणपती मंदिर परिसरात श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची जय्यत तयारी सुरू आहे। राम भक्त अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सदर राम मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे। दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे। त्याच धर्तीवर धुळ्यात पांझरा नदी येथे श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे। त्या राम भक्तांना अयोध्या येथे जाता येत नाही, त्या राम भक्तांचे धुळे शहरातच दर्शन व्हावे या प्रमुख उद्देशाने सदर मंदिर साकारण्यात आले आहे। सदर मंदिर भाविकांसाठी 10 दिवस खुले ठेवले जाणार आहे। शहरातील सगळ्याच मंदिर व झाडे यांच्यावर रंगीबेरंगी रोषणाई करण्यात येत आहे। होम हवन रामधून संगीत साकारण्यात येणार असून 527 वर्षानंतर रामलल्ला आपल्या मंदिरात येत असून 22 तारखेपासून 10 दिवस जत्रा आणि उत्सव साजरा करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला आहे। या ठिकाणी 22 तारखेला अयोध्यात जे राम मंदिरचं प्राणप्रतिष्ठा आहे तसंच अयोध्याचं मंदिरची प्रतिकृती धुळे शहरात आपण उभारत आहोत। तशीच प्रतिकृती या ठिकाणी आपण उभारून 22 तारखेला रामलल्लांचं या ठिकाणी ठेवणार आहोत आणि 10 दिवस संपूर्ण जनतेसाठी दर्शनासाठी आणि या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणावर आपण जत्रा आणि उत्सव साजरा करणार आहोत। पूर्ण शहर जेवढेही मंदिर आहेत प्रमुख मंदिर त्यांना लाईटिंग, शहरातील झाडं यांनाही लाईटिंग, असं एक भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी 22 ते 30 तारखेपर्यंत आपण साजरा करणार आहोत। आणि संगीताचे कार्यक्रम रामधून हे 24 तास अखंड या ठिकाणी चालणार आहे। होम हवन अशा सर्व गोष्टी या ठिकाणी धुळे शहरात आपण आयोजित करत आहोत। रामलला 527 वर्षानंतर त्या ठिकाणी आपल्या मंदिरात येणार आहे। याच्यापेक्षा गर्व आणि याच्यापेक्षा मोठं
कुठलाच उत्सव असू शकत नाही. मोदी है तो मुमकिन है एक गाण्याची धूनही आपण या ठिकाणी बनवलेली आहे. खाई थी कसम राम की, मंदिर वहीं बनाएंगे, पूरी हो गई कसम राम की, मंदिर वहीं बनाया, वारे मोदी जी क्या खूब कर दिखाया. ही धून आपण तयार केलेली आहे आणि याचं कालच प्रकाशन आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय भारतीताई पवार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते नाशिक येथे आपण संपन्न केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व 15 घटक पक्षांच्या महायुतीच्या मेळाव्याचे धुळे शहरातील अग्रवाल विश्रामगृह येथे रविवारी दिनांक 14 रोजी आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि अन्य 15 घटक पक्षांच्या महायुतीचा मेळावा धुळे शहरातील पांढरा नदी किनारील अग्रवाल विश्राम भवन येथे रविवारी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती भाजपतर्फे राम पॅलेस येथे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 14 जानेवारीला सकाळी 11 वाजता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळेस मेळावे घेण्यात येणार आहेत. धुळ्यात महायुतीचे 4 समन्वयक येणार आहेत. 2024 लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन हे मेळावे घेण्यात आले आहेत. मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विविध विकास कामे जनतेपर्यंत पोहोचावे हेच उद्दिष्ट आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन असणार आहेत. यावेळेस खासदार डॉक्टर सुभाष भामरे, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार राजवर्धन कदमपांडे, शिवसेनेचे समन्वयक प्रशांत डोमसे, जिल्हाध्यक्ष भवन चौधरी, गजेंद्र अंपळकर, अनुप अग्रवाल, मनोज मोरे, सतीश महाले, कैलास चौधरी, किरण शिंदे, शशिकांत वाघ, महेंद्र निळे, संजय वाल्ले, संजय गुजराती, जयश्री आयराव, भारती माळी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पत्रकार परिषदेसाठी रविवार 14 जानेवारी 2024 रोजी धुळे शहरामध्ये अग्रवाल भवन येथे सकाळी 11 वाजता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब तसेच जिल्ह्यातील महायुतीचे लोकप्रतिनिधी व जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातून आपल्याला 45+ खासदार निवडून द्यायचे आहे. तसेच विश्वामधील लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी धुळे जिल्ह्यातील आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे. बघायला गेलं तर काही वर्षांपासून म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षापासून महायुतीच्या सरकारचे खूप चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. तर हा मार्गदर्शन मेळावा याच्यासाठी आयोजित केला आहे की जसे राज्य व पातळीवर चांगल्या प्रकारे महायुतीचे काम चालू आहे त्याच प्रकारे जिल्ह्यामध्ये व खालील पातळीवर पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, एकमेकांबरोबर समन्वय साधून अजून चांगल्या प्रकारे इथे काम करायचंय. त्यासाठी हा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन इथे केलेले आहे. इतर काही माहिती असेल धुळे शहरातील संतोषी माता चौकातील गुलमोहर विश्रामगृह येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक जिल्हा अध्यक्ष शशिकांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. धुळे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक धुळे शहरातील संतोषी माता चौकातील गुलमोहर विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संपन्न झाली. यावेळी आरपीआय वकील आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश देवरे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा मेळावा घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. तसेच माता रमाई यांचे स्मारक धुळे महानगरपालिकेच्या आवारात होण्याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच आरपीआयच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी समाधान बैसाने यांचीही निवड करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत वाघ, प्रभाकर जाधव, राजू शिरसाट, आबासाहेब खंडारे, संजू बैसाने, मणिबाबा खैरनार, SR बागुल, नयनार दामोदर, सरला निकम, देवा वाघ, प्रेम आहिरे, नाना दामोदर, युसुफ खाटिक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मीडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने धुळे जिल्हा वकील संघाचे वकील आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणून दिनेश बापू देवरे पाटील यांची आज जिल्ह्याच्या बैठकीत एकमताने नियुक्ती करण्यात आली व त्यांचा धुळे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सत्कार करण्यात आला वकील आघाडीच्या वतीने. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या धुळे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी समाधान भाऊ बैसाने यांची एकमताने निवड करण्यात आली. मी त्यांचं पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित ओंकारमल सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित ओंकारमल सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार केला. सांस्कृतिक कार्यक्रमात बालमंदिरसह इयत्ता 1ली ते 4थीच्या 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व आपापले नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, शेतकरी गीत, कोळी गीत तसेच मूकनाटिका आदींचा समावेश होता. कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी जोरा सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनारसिंग पावरा, न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक कोयटे, ओंकारमल सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी, ज्येष्ठ शिक्षिका महिरे यांच्यासह माता, पालक, शिक्षक, पालक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्यामंदिर आज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 चे आजचे कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, त्यांच्या अंगी असलेल्या सप्त गुणांना वाव मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. दरवर्षाप्रमाणेच याही वर्षी या शैक्षणिक वर्षातील आजचे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन इयत्ता 1ली ते 4थी या विद्यार्थ्यांबरोबरच बालमंदिराच्या विद्यार्थ्यांचे आज कार्यक्रम सादर केले जाणार आहे. अतिशय वेगवेगळ्या कलागुणांनी हे कार्यक्रम सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे तयारी करून घेतली आहे. त्यानुसार बालमंदिर ते इयत्ता 1ली 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आज या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कलागुण हे सादर केले जाणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या संस्थेचे जोरा सिटी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री A.D. पावरा सर, तसेच याच आवारातील किसनराव सोनूजी करंडक न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री J.P. कोटे सर या दोघांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली आहे. त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आज सादर केले जात आहे. महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाची बैठक धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाची बैठक धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात शनिवारी संपन्न झाली. यावेळी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच महिला युवा मोर्चाच्या नवीन कार्यकारिणीची निवडही जाहीर करण्यात आली. यावेळी विमल सोनवणे, मंगलाबाई सोनवणे, सुनीता मगरे, त्रिवेणाबाई आढावे, विमलबाई जाधव, योगेश सैंदाने, प्रज्ञा ढवण, लखन कोळी, प्रल्हाद कोळी, योगेश कोळी आदी उपस्थित होते. आज महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या पहिल्या दिनदर्शिका आवृत्तीचं माननीय पत्रकार संघाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष मनोज गर्दे साहेब, तसेच उपाध्यक्ष, तसेच सचिव, तसेच माजी उपाध्यक्ष यांच्या हस्ते आज दिनदर्शिकेचं उद्घाटन झालं. आणि माझ्या समस्त महिला धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील समस्त महिला भगिनींना आवाहन आहे की गेल्या 8 वर्षापासून महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात दारूबंदी व्हावी यासाठी ही चळवळ सुरू आहे. आणि या चळवळीला सगळ्यात मोठा पाठिंबा आपल्याकडून मिळावा. तसेच वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला जिथं बोलवलं तिथं आम्ही जातो.
कार्य करण्यास आम्ही तयार आहोत आणि तुम्हीही तयार राहा, कारण दारूमुळे सर्वात जास्त नुकसान हे तरुणांचं होत आहे. महाराष्ट्रातील तरुण हे व्यसनाधीन होत आहेत आणि या तरुणांना रोखण्यासाठी तसेच महिलांची दुर्दशा रोखण्यासाठी ज्या महिला भगिनी ज्या दारू पिणाऱ्या नवऱ्यांमुळे तसेच दारू पिणाऱ्या मुलांमुळे जे त्या महिला भगिनींचं नुकसान आर्थिक मानसिक जे नुकसान होत आहे त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातच दारूबंदी होणे गरजेचं आहे आणि यासाठी आमचा प्रयत्न आहे. सगळ्यांनी हे नम्र आवाहन आहे की या चांगल्या सामाजिक चळवळीला साथ द्या आणि महाराष्ट्रभर दारूबंदी होण्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी जेसीबी यंत्र व लोडर ट्रॅक्टर जप्त. पांझरा नदी पात्रात श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीची जय्यत तयारी सुरू. भाजप व घटक पक्षांच्या महायुतीच्या मेळाव्याचे रविवारी धुळ्यात आयोजन. धुळे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न. ओंकारमल सुवालाल अग्रवाल प्राथमिक विद्या मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. आणि महाराष्ट्र दारूबंदी महिला मोर्चाची बैठक संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.